बाय चितळे बंधू. भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार. उद्धव ठाकरेंचा निर्धार. कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार पे चर्चा करण्याच्या सूचना. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. मुंबई, ठाणे, नाशिक, नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं जन आक्रोश आंदोलन. मुंबईमध्ये बनियन लुंगी घालून आणि बनावट पैसे घेऊन आंदोलक सहभागी, तर नागपूरमध्ये पत्ते खेळून निषेध. निवडणूक आयोगाविरोधात दिल्लीतील इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला. राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊतांसह ताब्यात घेतलेल्या अनेक खासदारांना सोडलं. निवडणूक आयोगाला भेटायला जातानाही पोलिसांनी अडवून अटक केली. राहुल गांधी यांचा आरोप, खरी मतदार यादी आयोगानं द्यावी अशी एकजूट झालेल्या विरोधकांची मागणी. राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी. सुप्रीम कोर्टाचा नकार. याचिका प्रचार आणि प्रसिद्धीसाठी असल्याचा ठपका. राज ठाकरे अमराठी लोकांविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचा केला होता आरोप. फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत अशी वडिलांची शिकवण. गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरण प्रसंगी पंकजा मुंडेंचं फडणवीसांसमोर वक्तव्य. संघर्ष आणि कारस्थान हे वारशानंच मिळाल्याचं प्रतिपादन. महादेवी हत्तीणीवरची सुनावणी गुरुवारपर्यंत लांबणीवर. महादेवीला वनतारामध्ये जबरदस्तीनं नेलं. मठाकडून युक्तिवाद, तर गुरुवारी ऐकून घेऊ सुप्रीम कोर्टाचं उत्तर. कबूतरखान्यासंबंधी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. हायकोर्टाच्या आदेशात दुरुस्ती हवी असेल तर तिथेच जाण्याचे निर्देश. जैन मुनींच्या वक्तव्याशी सहमत नाही. मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. दादरमधील कबूतरखान्यांवरून गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ, जैन मुनींची आक्रमक भाषा. पुण्यातील खेडमध्ये कोंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात. अपघातामध्ये 7 महिला भाविकांचा मृत्यू. राज्यपाल व्ही.के. सक्सेनांच्या बदनामी प्रकरणी मेधा पाटकर सुप्रीम कोर्टातही दोषी. 5 महिन्यांचा कारावास भोगावा लागणार. 1 लाखांचा दंड मात्र रद्द. दिल्लीतली सारी भटकी कुत्री दिल्लीच्या बाहेर घालवा. सुप्रीम कोर्टाचे दिल्ली सरकार आणि 2 मनपाना आदेश. भटकी कुत्री हटवताना आडवे येणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश. नमस्कार, मी अमोल जोशी.